इंद्रायणी आहे साक्षीला कवीच सजलेलं ना, माझी पहिलीच वेळ आहे ही. त्यामुळे काही चुका असतील तर कवीवर यांनी माफ करावे आणि समजून घ्यावे. मी डॉक्टर शशीधर पाटील. पहिलीच वेळ आहे माझी कविता लिहिण्याची आणि सादर करण्याची. पहिली कविता मोस्टली आपण बघतो की सगळे आईवर कविता खूप लिहितात. काल सहज बसलो तो मध्यरात्री कविता सुचली मला, मग त्यावेळेस सहज लिहिली आणि मी सकाळी मुलांनी सरांशी बोलणं झालं आणि सर म्हणले की आज आहे तर करा सादर, तुम्हाला जमत असं तर म्हटलं चल. आजची कविता आहे ती बाप्पावर लिहिलेली आहे, म्हणजे वडिलांवर लिहिलेली आहे. म्हणजे आपण गावठी भाषेत आपण बाप बोलतो सो बापाची व्याख्या आपल्याला लहानपणापासून असं वाटते की बाप नेहमी कठोरच वागतो, आपल्याला नीट समजूनच नाही घेत, काही आपल्यावर प्रेम नसतं, काही नसतं. त्याच थोडस मी लिहिलेलं आहे. बाप नेहमीच वाटे कठोर, जगी नाही कोणी त्याहून थोर. बाप नेहमीच वाटे कठोर, जगी नाही कोणी त्याहून थोर. पाया होऊन देतो घराला आधार, लेकरांच्या भल्यासाठी नेहमी घेई माघार. तुटकी त्याची चप्पल आणि फाटका सदरा, तुटकी त्याची चप्पल आणि फाटका त्याचा सदरा. खाई मीठ आणि भाकर, पंच पक्वान देई लेकरा. बाप कळण्या व्हावे लागते बाप, डोक्याला वाटे ताप बाप तोवर. बाप कळण्या व्हावे लागते बाप, डोक्याला वाटे ताप बाप त्यावर. झेलतो स्वतः ऊन पावसाच्या धारा, झेलतो स्वतः ऊन पावसाच्या धारा. सुख समाधान मिळो म्हणून लेकरा. आई वाटे आम्हा गोड भरलेली विहीर, आई वाटे आम्हा गोड भरलेली विहीर. भरण्या विहीर लागतोच की हो झऱ्याचा पाझर. आई आहे बापा विना अपूर्ण, आई आहे बापा विना अपूर्ण. जशी झऱ्याविन विहीर. वाटे बाप नेहमीच ओरडतो, वाटे बाप नेहमीच ओरडतो. एकांतात त्याच्या तो एकटाच की ओरडतो. बाप नेहमीच वाटे कठोर, बाप नेहमीच वाटे कठोर. पण बाप असतो मधाहून मधुर, बाप असतो मधाहून मधुर.